नमस्कार सखींनो, कशा आहात तुम्ही सर्व? आपण गृहिणी घराला घरपण देण्यासाठी दिवसभर कष्ट करतो, पण कधीकधी असं वाटतं की कामाच्या व्यापात आपण स्वतःलाच हरवून बसलोय. घर अस्ताव्यस्त असलं की चिडचिड होते आणि वेळेचं नियोजन नसल्यामुळे थकवा येतो. म्हणूनच आजचा हा ब्लॉग खूप स्पेशल आहे. आज मी तुम्हाला अशा 15 जादुई सवयी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही पुढचे 30 दिवस फॉलो केल्या तर तुम्ही फक्त स्मार्टच नाही तर एक आनंदी आणि स्ट्रेस फ्री हाऊसवाईफ बनाल. चला तर मग सुरू करूया. सवय 1. स्वतःसाठी 15 मिनिटे लवकर उठणे. सगळे उठण्यापूर्वी फक्त 15 मिनिटं आधी उठा. हा वेळ कोणाचाही नसून फक्त तुमचा आहे. शांतपणे चहा प्या किंवा डोळे मिटून शांत बसा. सवय 2. बेडची आवरावर. उठल्या उठल्या बेड आवरला की मनाला एक प्रकारची शिस्त लागते. 5 मिनिटांचं हे काम तुमची अर्धी बेडरूम नीटनेटकी दाखवतं. सवय 3. कोमट पाणी पिणे. घराचं इंजिन चालवणाऱ्या तुम्ही आहात, त्यामुळे स्वतःचं हायड्रेशन महत्त्वाचं आहे. दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करा. सवय 4. आदल्या रात्रीचे नियोजन. सकाळी उठल्यावर आज काय करू हा विचार करण्यात वेळ घालवू नका. रात्रीच नाश्ता किंवा डब्याचं नियोजन करा. सवय 5. क्लीन ॲज यू गो. स्वयंपाक करताना जे भांडे रिकामे होईल ते लगेच धुवा किंवा जागेवर ठेवा. यामुळे जेवण झाल्यावर बेसिनमध्ये भांड्यांचा डोंगर साचणार नाही. सवय 6. किचनची काउंटरची स्वच्छता. प्रत्येक वेळी काम झाल्यावर ओटा पुसून घ्या. ओटा चमकला की काम करायला उत्साह येतो. सवय 7. कपड्यांचे चक्र. कपडे धुतले की ते वाळल्यावर लगेच घड्या घालून कपाटात ठेवा. ते खुर्चीवर साचू देऊ नका. सवय 8. 1 टच रूल. कोणतीही वस्तू, उदाहरणार्थ चावी, बिल, रिमोट हातात घेतली की ती पुन्हा तिच्या जागेवर ठेवा. ती मध्येच कुठेही ठेवण्याची सवय सोडा. सवय 9. टू डू लिस्ट. दिवसभर काय काय करायचे आहे याची एक छोटी यादी फ्रीजवर किंवा फोनमध्ये ठेवा. कामावर टिक मार्क केल्यावर खूप समाधान मिळतं. सवय 10. 15 मिनिटे डिक्लटरिंग. रोजचा घराचा कोणताही एक कप्पा किंवा एक कोपरा निवडा आणि नको असलेल्या वस्तू फेकून द्या. सवय 11. प्रेझेंटेबल राहणे. नाईट गाऊनमध्ये दिवसभर राहू नका. साधे पण स्वच्छ नीटनेटके कपडे घाला आणि हलकी कंगवा पावडर करा. तुम्ही स्वतःला कसे प्रेझेंट करता त्यावर तुमचा मूड अवलंबून असतो. सवय 12. कानांचा वापर. भांडी घासताना किंवा झाडू मारताना गाणे ऐकण्यापेक्षा एखादी प्रेरणादायी पॉडकास्ट किंवा ऑडिओ बुक ऐका. कामही होईल आणि ज्ञानही वाढेल. सवय 13. डिजिटल डिटॉक्स. कामाच्या मध्ये रील्स बघत बसू नका. तो वेळ वाचवून स्वतःसाठी एखादा छंद जोपासा. सवय 14. रात्री किचन साफ करणे. झोपण्यापूर्वी ओटा किंवा पूर्णपणे क्लीन करा. सकाळी उठल्यावर स्वच्छ किचन बघून दिवसाची सुरुवात सकारात्मक होते. सवय 15. स्वतःचे आभार मानणे. आज तुम्ही जी काही कामं केली त्याबद्दल स्वतःचे आभार माना. आपण माणूस आहोत, मशीन नाही. थोडं राहिलं तरी चालेल, पण स्वतःवर प्रेम करा. सखींनो, या 15 सवयी खूप साध्या आहेत, पण त्यांचा परिणाम खूप मोठा आहे. 30 दिवस मनापासून प्रयत्न करून पहा. तुमचं घर आणि तुमचं मन दोन्ही प्रसन्न राहील. तुम्हाला यातली कोणती सवय सगळ्यात कठीण वाटते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि अशाच गृहिणींसाठी असलेल्या खास व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि पॉझिटिव्ह व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, स्मार्ट बना. चला आता याच सवयींवर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एका छोट्या शहरात सुनीता नावाची एक गृहिणी राहायची. सुनीता खूप कष्टाळू होती, पण तिचा दिवस नेहमी धावपळीत जायचा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती फक्त कामाच्या मागे धावत असायची, पण तरीही तिचं घर नेहमी विस्कळीत असायचं. वेळेवर जेवण व्हायचं नाही. सुनीताच्या चेहऱ्यावर नेहमी थकवा असायचा. तिला स्वतःसाठी 10 मिनिटेही मिळायचे नाहीत. एके दिवशी तिची मैत्रीण, जी एक यशस्वी स्मार्ट हाऊसवाईफ म्हणून ओळखली जायची, जी तिच्या घरी आली. सुनीताचा तो विस्कळीत अवतार आणि चिडचिड बघून तिने सुनीताला एक डायरी दिली आणि म्हणाली, सुनीता, तू फक्त काम करतेस पण मॅनेजमेंट नाही. पुढचे 30 दिवस या डायरीत 15 सवयी फॉलो करून बघ. सुनीताला वाटलं सवयींनी काय होणार, पण तरीही तिने प्रयत्न करायचं ठरवलं. सुरुवातीला तिला खूप कठीण गेलं. सकाळी 15 मिनिटे आधी उठणं तिला जीवावर यायचं, पण जेव्हा तिने उठल्या उठल्या बेड आवरला आणि किचनमध्ये नियोजन केलं तेव्हा तिला जाणवलं की सकाळी 9 वाजता होणारी चिडचिड आता कमी झाली आहे. तिने 1 टच रूल फॉलो करायला सुरुवात केली, म्हणजे सामान जिथल्या तिथे ठेवणं. यामुळे घर आवरण्याचा जास्तीचा वेळ वाचू लागला. आता सुनीताला सवय झाली होती. ती काम करताना पॉडकास्ट ऐकू लागली. यामुळे तिला काम ओझं वाटेनसं झालं. तिने स्वतःच्या दिसण्याकडेही लक्ष द्यायला सुरुवात केली. आता ती दिवसभर नाईट गाऊनमध्ये न राहता नीटनेटकी राहू लागली. याचा परिणाम असा झाला की तिला स्वतःबद्दल खूप पॉझिटिव्ह वाटू लागलं.
मुलं आणि पतीसुद्धा तिचं कौतुक करू लागले. 30 दिवस पूर्ण झाले होते. सुनीताचं घर आता आरशासारखं चमकत होतं. पण महत्त्वाचं म्हणजे सुनीताचं मन शांत होतं. आता तिच्याकडे दुपारी वाचण्यासाठी आणि सकाळी बागेत फिरण्यासाठी वेळ होता. ती आता फक्त काम करणारी बाई राहिली नव्हती, तर ती एक स्मार्ट होममेकर बनली होती. तिने आपल्या मैत्रिणीला फोन केला आणि म्हणाली, या सवयींनी माझं घर नाही सावरलं, तर त्यांनी मला स्वतःची ओळख करून दिली. चला तर मैत्रिणींनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि माझी कृती जरी वेगळी असेल तरी पण तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष असू द्या. आणि या सवयींमुळे तुम्हाला किती बदल जाणवतोय, काय जाणवतोय, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला भेटूया परत. बाय.